हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू स्पाइस मिक्स, झटपट बनवा, टेस्टी खा। लाडकी बहीण योजनेतून तब्बल 92 लाख महिलांची नावं वगळली। बीडमधून 28 लाख महिला अपात्र। उद्धव ठाकरे यांची आज दुपारी महत्त्वाची पत्रकार परिषद। रामरक्षा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना हनुमान चालीसा वाचली असती तर आमदारही फुटले नसते, तर पक्षही बर्बाद झाला नसता। नवनीत राणांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका। शेतकऱ्यांच्या भल्यासाठी, शेतकऱ्यांच्या चांगल्यासाठी 30 जुलैपूर्वी या राज्यातील शेतकऱ्याला कर्जमाफी दिली जाईल। शेतकरी कर्जमाफीबाबत राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी माहिती। आयकर भरणाऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार नसल्याचंही केलं स्पष्ट। मोशी कचरा डेपो दुर्घटनेबाबत कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करावा, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांचे आदेश। पुण्यात धरण क्षेत्रात पाणीसाठ्यात मोठी वाढ, महापालिकेकडून पाणी कपात स्थगित करण्याचा निर्णय, पुणेकरांना मोठा दिलासा। संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जेजुरीकडे मार्गस्थ, तर संत तुकोबांची पालखी यवतहून वरवंडकडे प्रस्थान। आणि अमेरिकेकडून इराणवर पुन्हा हल्ला, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधील इराणच्या सैन्याच्या ठिकाणांना केलं लक्ष्य। हल्ल्यानंतर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद, हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देणार, इराणी लष्कराचा इशारा। मुलूक महाराष्ट्राला आता सुरुवात करूया आणि सुरुवातीलाच एक अतिशय मोठी बातमी समोर येते आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून तब्बल 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावं वगळण्यात आलेली आहेत। लाडकी बहीण योजनेमधून महिलांची नावं वगळण्यात आली असल्याचं कळतंय। 90 लाखांहून अधिक महिला या आता अपात्र ठरलेल्या आहेत। ई-केवायसी प्रक्रियेनंतर सुमारे 80 लाख नावं वगळण्यात येत असल्याचं सरकारच्या वतीनं 1 महिन्यापूर्वी जाहीर करण्यात आलं होतं। मात्र आता ताज्या आकडेवारीनुसार ही संख्या 92 लाखांवर गेलेली आहे। मूळ लाभार्थी संख्या 2.4 कोटी होती आणि त्या तुलनेत ही घट सुमारे 38% आहे। केवळ आवश्यक प्रक्रिया पूर्ण न केल्यानं ही घट झालेली नाही, तर पात्रतेच्या निकषांशी संबंधित विविध कारणांमुळे संख्या कमी झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। सुमारे 50 ते 55 लाख महिला मुदतीमध्ये ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकल्या नाहीत, तर 12 लाख महिलांचं वार्षिक कौटुंबिक उत्पन्न योजनेसाठी निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त होतं आणि 4.5 लाखांहून अधिक महिलांचं वय हे 65 वर्षांच्या कमाल मर्यादेपेक्षा जास्त होतं। याशिवाय सुमारे 14,000 पुरुषांनी या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे त्यांनाही वगळण्यात आलेलं आहे। सर्वाधिक 28 लाख महिला एकट्या बीड जिल्ह्यातून वगळण्यात आल्यात। अंतिम लाभार्थी संख्या ही फेरपडताळणी प्रक्रियेनंतरच निश्चित केली जाईल असं सरकारनं स्पष्ट केलंय। राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी येत्या 30 जुलैपर्यंत होईल असा दावा राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेला आहे। कृषी कर्जमाफीचा लाभ आता इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना मिळणार नाही। ही कर्जमाफी गरीब शेतकऱ्यांसाठी आहे, मोठ्या शेतकऱ्यांसाठी नाही असंही त्यांनी सांगितलंय। नुकत्याच संपलेल्या अधिवेशनात राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कृषी कर्जमाफीची घोषणा केली। या 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली होती। या कर्जमाफीतून 2026-27 या वर्षाची अटही काढून टाकण्यात आलेली आहे। परवाच अधिवेशन संपलेलं आहे। राज्यपाल महोदयांची 1-2 दिवसामध्ये सही होईल। आणि दुसरं की ही कर्जमाफी ही गरीब शेतकऱ्यांना दिलं पाहिजे, ही मोठ्या शेतकऱ्यांसाठी नाही आहे। ही आमची राज्य सरकारची भूमिका असल्यामुळं जे इन्कम टॅक्स भरणारे मोठे शेतकरी त्यांची यादी आम्ही केंद्राकडे मागितली होती आणि निर्मला सीतारामन आपले अर्थमंत्री यांनी त्याच्यावरती सही केलेली आणि ती यादी आम्हाला लवकरात लवकर मिळेल। परंतु साधारणतः जरी आकडे मागे पुढे झालं, कदाचित मी 30 जुलै मुद्दामून सांगतोय, पण त्याच्या अगोदरही आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ निश्चित प्रकारे होईल। शेतकऱ्यांच्या भल्यासाठी, शेतकऱ्यांच्या चांगल्यासाठी साधारणतः 30 जुलैच्या अगोदरच, ते कधी 8 दिवसांनी होऊ शकतो, 2-4 दिवसांनी होऊ शकते, 10 दिवसांनी होऊ शकते, पण 30 जुलैपूर्वी या राज्यातील शेतकऱ्याला कर्जमाफी दिली जाईल।
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक नोंद झालेली आहे. मुख्यमंत्री पदाच्या एकूण कार्यकाळाच्या बाबतीत खरं तर देवेंद्र फडणवीसांनी राज्याचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री शरद पवार यांना मागे टाकलेला आहे. 12 जुलै 2026 पर्यंत देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री पदाचा एकूण कार्यकाळ हा 2430 दिवसांवर म्हणजेच सुमारे 6 वर्ष 7 महिने पोहोचलाय. ते आता महाराष्ट्राचे तिसरे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नेते ठरलेले आहेत. विशेष म्हणजे फडणवीस यांचा सध्याचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ सुरूच असल्यानं त्यांच्या नावावरील हा विक्रम आगामी काळात दिवसेंदिवस आणखी वाढत जाणार आहे. असं राहिलं तर देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ, देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत 3 वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद म्हणून त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे. तर महाराष्ट्राच्या राजकारणात हा नवा इतिहास ठरलेला आहे. देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना आता मागे टाकलंय. सीएम पदाच्या कार्यकाळात फडणवीस हे तिसऱ्या स्थानी पोहोचलेले आहेत आणि अजूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ मुख्यमंत्री म्हणून सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या नावावर आता हा विक्रम अजूनच वाढत जाईल. महाराष्ट्राच्या राजकारणात एक अत्यंत महत्त्वाची आणि ही ऐतिहासिक नोंद. मुख्यमंत्री पदाच्या एकूण कार्यकाळाच्या बाबतीत देवेंद्र फडणवीसांनी राज्याचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री शरद पवार यांना मागे टाकलेलं आहे. भारतासह संपूर्ण जगाकरता एक अत्यंत महत्त्वाची आणि चिंतेची बातमी. अमेरिकेने इराणवर पुन्हा एकदा हल्ला केला. दक्षिण इराणमधील अनेक लष्करी तळांना अमेरिकेने लक्ष्य केलं. हॉर्मुझ सामुद्रधुनीतील जहाजावर केलेल्या हल्ल्यानंतर खरं तर या हल्ल्याचे संकेत मिळाले होते. त्यावर आता शिक्कामोर्तब झालाय. अमेरिका आणि इराणच्या पहिल्या युद्धामुळे आधीच भारतासह अनेक देशांना झळ सोसावी लागली. तेलापासून ते अगदी खतांच्या किमती आणि वितरणावरही याचा परिणाम झाला. या युद्धामुळे अनेक वस्तू आणि सेवांवरही मोठा परिणाम झाला. त्यातून आता कुठं सावरण्याची सुरुवात झालेली असतानाच अमेरिकेनं इराणवर हल्ल्याचा तिसरा अंक सुरू केलाय. अर्थात हा हल्ला करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी याचं खापर पुन्हा एकदा इराणवरच फोडलं. इराणनं कराराचं पालन केलं नसल्याचा दावा करत ट्रम्प यांनी इराणवर हल्ले केले. त्यामुळे हे पुन्हा भडकलेले युद्ध आणखी आता किती काळ चालतं याची चिंता जगाला लागून राहिली आहे. अमेरिका इराण युद्धाचा पुन्हा भडका उडालेला आहे. हा तिसरा अंक युद्धाचा म्हणावा लागेल. इराणने नियमांचं पालन केलं नाही असं म्हणत अमेरिकेनं पुन्हा एकदा हल्ला केला. इराणच्या लष्करी तळांवर हल्ला झालेला आहे. त्यामुळं आता इराण कसं उत्तर देतं हेही बघायचं आणि युद्ध पुन्हा भडकलेलं आहे. ही चिंता फक्त या 2 देशांपुरती मर्यादित नाही तर जगावर याचा परिणाम होणार आहे. अमेरिकेच्या एअर स्ट्राईक नंतर इराण खवळलाय. इराणनं जॉर्डनमधील अमेरिकन एअरबेस प्रिन्स हसन एअरबेसवर घातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये MQ-9 ड्रोन कमांड सेंटर उद्ध्वस्त करण्यात आलं. विवाहाचे सगळे धार्मिक विधी शांततेत पार पडले होते. वधूवर विवाह बंधनात अडकले होते आणि उपस्थित पाहुणे मेजवानी करता पंक्तीकडे वळले. पण जेवणाच्या मेन्यूवरून अचानक वाद झाला आणि आनंदाचं वातावरण काही क्षणात तणावपूर्ण झालं. बिहारमधील सहरसा या जिल्ह्यामध्ये एका विवाह समारंभादरम्यान जेवणात मटणाऐवजी चिकन वाढण्यात आलं आणि यावरून काही वऱ्हाडी मंडळी भडकली. सुरुवातीला झालेली शाब्दिक चर्चा काही वेळातच तीव्र वादात बदलली. दोन्ही बाजूंनी आवाज चढू लागले आणि परिस्थिती हाताबाहेरच गेली. जेवणातील मेन्यूवरून झालेल्या वादाचं पर्यवसान 2 गटातल्या तुंबळ हाणामारीमध्ये झालं.